नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण हरभऱ्यावर या ठिकाणी फुलावस्था सुरू झालेली असेल किंवा सुरू होणार असेल तर ही फवारणी घेणार आहोत. बघू शकता आपण सर्वप्रथम थायपनॉट मिथाइल कंटेंट असलेला रोको घेतलेला आहे. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, रोकोऐवजी तुम्ही एलिएट वापरू शकता, ॲमिस्टर टॉप वापरू शकता, रेडोमिल वापरू शकता किंवा नेटिव्ह देखील वापरू शकता. जे आपल्याला योग्य वाटेल ते बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या हरभऱ्याची वाढ कमी आहे आणि लवकरच फुलधारणा ही सुरू होणार आहे किंवा थोडीफार फुलधारणा 5% फुलधारणा जरी झालेली असेल तरी आपण या ठिकाणी 28-28-0 हे कोरोमंडलचं या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 28-28-0 हे NPKचे कंटेंट भेटणार आहेत. एन आणि पी आपल्याला म्हणजे नत्र आणि स्फुरद हे या ठिकाणी भेटणार आहे. लवकरात लवकर वाढ होऊन फुटवे देखील जबरदस्त या ठिकाणी निघणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यासोबत आपण घेतलेलं आहे इसा बियाण. इसा बियाण ऐवजी आपण कोणतंही दुसरं टॉनिक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आपण टाटा बहार, फॅन्टॅक प्लस व त्या ठिकाणी बायोटाएक्स देखील या ठिकाणी घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, जे आवश्यक असेल ते घ्या. आपण या ठिकाणी इसा बियाण हे घेतलेलं आहे. जर वाढ योग्य असेल तर 28-28-0 ऐवजी आपण 12-61-0चा वापर करू शकता किंवा त्या ठिकाणी 28-28-0 उपलब्ध झाले नसेल तर महादनचं 24-24-0 देखील आपण घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अळीनाशकामध्ये आपण इमामॅक्टिन घेतलेलं आहे. इमामॅक्टिन जर आपण घेतलेला असेल तर आपण ॲम्प्लिगो घेऊ शकता, बॅराझाईड घेऊ शकता. या ठिकाणी कोराजिन देखील आपण त्या ठिकाणी दीर्घकाळ नियंत्रणासाठी घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपला चना हे पीक अशा पद्धतीनं आहे आणि आपण थोडी लेट पेरणी केल्यामुळे या ठिकाणी वाढ कमी असल्यामुळं आपण 28-28-0चा या ठिकाणी वापर करत आहोत. तर पाणी नियोजन आपण याला केलेलं आहे आणि जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओल असल्यामुळं ही आपण फवारणी आत्ता घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एकंदरीतच बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, यामुळं आपली झाडाला या ठिकाणी फुलधारणा देखील जास्त होईल, वाढ देखील झपाट्यानं होईल व येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपला प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट दिसणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. यावर्षी आपण चना पिकाच्या 3 व्हरायट्या देखील आहेत. त्यामध्ये दप्तरी, फुले विश्वराज व जॉकी 9218 ही आपण जी रेग्युलर पेरत असतो ती देखील आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. अंतरं देखील वेगवेगळे घेतलेले आहेत. 21 इंचाने आपण पेरणी केलेली आहे आणि लेट पेरणीमध्ये आपण 15 डिसेंबर रोजी पेरणी केलेली आहे. त्याचं देखील नियोजन आपल्या चॅनलवर या ठिकाणी सविस्तरपणे आपण मांडतच असतो. ते देखील तुम्ही बघू शकता आणि इतर पिकाचं गहू असेल, या ठिकाणी कापसाची फरदड असेल, इतर देखील आपण नियोजन आपण जे करत आहोत ते शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.